आता एक महत्त्वाची बातमी समोर येते विशाळगडाच्या तोडफोड प्रकरणासंदर्भातली। तर या प्रकरणी आता मुंबई हायकोर्टात हे प्रकरण पोहोचलेलं आहे। विशाळगडावरील राडा आणि तोडफोड प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात तातडीची सुनावणी होणार आहे। अतिक्रमणावरील कारवाई आता थांबवण्यात यावी अशी या याचिकेतनं मागणी करण्यात आली आहे। पावसाळ्यामध्ये अतिक्रमणावर कारवाई न करण्याचा शासन निर्णय असताना सुद्धा कारवाई होते असा या याचिकेतनं आरोप करण्यात आलाय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता काय निर्णय कोर्ट देतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर आपण पाहतोय विशाळगड तोडफोड प्रकरण आता हे उच्च न्यायालयामध्ये गेलेलं आहे। या ठिकाणी याचिका दाखल करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाकडून काय निर्णय येतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। काही दिवसांपूर्वीच विशाळगडावरील अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलंच तापलेलं होतं। धार्मिक सलोखा बिघडवण्याची ही परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। संभाजीराजे छत्रपती सुद्धा या ठिकाणी या अतिक्रमणाविरोधात आक्रमक झाले होते। या सगळ्या पार्श्वभूमीवर कोर्ट आता काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल।